जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत. ताणंगच्या पंत मंदिर स्थापना शताब्दी महोत्सवास प्रारंभ. मिरज तालुक्यातील ताणंग येथील श्री पंत मंदिर स्थापना शताब्दी महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून दिनांक 6 सप्टेंबर 2026 अखेर परमपूज्य श्री महेशानंद उर्फ ईश्वर महास्वामीजी भक्तियोग आश्रम हंसनाळ तारदाळ यांचे संगीतमय प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे विषय आहेत भारतीय संत जीवन दर्शन. सदरचा कार्यक्रम सायंकाळी 7 ते 8:30 या वेळेत होत असून ताणंग व परिसरातील सद्भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शताब्दी उत्सव संयोजन मंडळ यांनी केले आहे. जागृत जनमत न्यूज चॅनलसाठी ताणंगहून संपादक विनोद पाटील. ताणंग येथे संत बाळेकोंद्रेचे निवासी पंत महाराजांच्या गुरु परंपरा गेले 100 वर्षापासून सुरू आहे. पंत महाराजांचे मंदिर निर्माण होऊन 100 वर्ष पूर्ण झाले. त्या जन्मशताब्दी निमित्ताने श्रावण मासाचे औचित्य साधून भारतीय संत जीवन दर्शन चिंतन प्रवचन 1 महिना होणार आहे आणि भारत देशातले अनेक संत मंत हे मानव उद्धार करण्याकरता वारंवार जन्म अवतरण झाले, अनेकांचा उद्धार केले. अखंड भारतात असणार अनेक संत महंतांचं जीवन कथा दररोज इथं 7 ते 8:30 पर्यंत प्रवचन चिंतन होणार आहे आणि 4, 5, 6 सप्टेंबर अनेक धार्मिक उत्सव, पूजा, दीपोत्सव, महाप्रसाद आणि पंतमग महाराजांचे मोठा भव्य मिरवणूक असे एक सुंदर सांस्कृतिक अनेक धार्मिक कार्यक्रम होऊन मिरज आणि परिसरामध्ये अनेक हिंदू धर्मातले सर्व भक्त भाविकांना जनजागृती करण्याच्या एक मोठा एक धार्मिक आणि अध्यात्मात एक क्रांती आहे. परिसरातील समस्त भक्त भाविकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, पुण्य संपादन करावं असं कमिटीचे सदिच्छा आहे. सर्वांना नमस्कार. श्री ताणंग पंत मंदिर शताब्दी महोत्सवानिमित्त 8 ऑगस्ट 2026 ते 6 सप्टेंबर 2026 पर्यंत पंत मंदिर ची स्थापना सन 1926 रोजी गोदाकाच्या माध्यमातून मोरेश्वर दातार महाराजांच्या माध्यमातून ताणंग या ठिकाणी गुरुबंधूची गुरुप्रेमाची ही गंगा आहे ती ताणंग गावामध्ये 1926 साली आली व आज ती अखंड सेवा आमच्या सर्व ताणंग पंत भक्तांच्या माध्यमातून गुरुबंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव पण होत आहेत. त्याचप्रमाणे मेघेश्याम महाराजांच्या माध्यमातून पण या ठिकाणी गुरुबंधूंची एक मेळा जमला गेला व आज त्या ह्याला आज 100 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आपण महेशानंद महाराज हंसनाळकर यांचा 1 महिन्याचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी ताणंग गावातून व ताणंग परिसरातून बरेचसेच भक्त मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे राहतात. 7 ते 8:30 असा हा कार्यक्रमाचं नियोजन आहे व 6 सप्टेंबरला आपण या कार्यक्रमाची सांगता व मोठ्या प्रमाणात महाप्रसाद घेणार आहोत. नमस्ते. पंत जन्माष्टमी महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मी अगदी लहानपणापासून हा उत्सव अनुभवतोय, त्याचं नियोजनामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होतोय. पण आजचा 2026चा हा कार्यक्रम विशेष म्हणून गणला जाणार आहे, कारण हे 100वे वर्ष आहे. पंत मंदिराला स्थापना होऊन आज 100 वर्ष पूर्ण झाली आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळं 1 महिनाभराचा हा कार्यक्रमाचं नियोजन पंत मंदिर समिती उत्सव नियोजनानं केलेलं आहे आणि यामध्ये हंसनाळचे
ईश्वर स्वामीजी म्हणजे महेशानंद महाराज यांचं एक महिनाभर रोज संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये प्रवचन ठेवलेलं आहे. तर सर्व भाविक भक्त हे आसपासच्या परिसरातील येत आहेत, त्या आणखीन त्यांनी यावं आणि या उत्सवामध्ये सहभागी व्हावं एवढी विनंती. श्री 1926 ते 2026 हा पंत महाराज बाळीकुंद्र यांचा शताब्दी वर्ष. ही गुरु परंपरा पंत महाराज, मोरेश्वर महाराज, मेघश्याम अण्णा आणि माझ्यासारखीच एक सासूरवाशिंग तानंगावची ही आमची गोदाक्का, ही आम्ही तिसरी पिढी आहे की हा 100वा शताब्दी उत्सव आम्ही सगळ्या गुरु महिला भगिनी, माता भगिनी आम्ही खूप आनंदाने साजरा करत असतो. आम्ही ह्या कार्यक्रमासाठी अगदी आतुरतेने वाट बघत होतो की हा आमच्यासाठी तर हा दिवाळी दसऱ्यासारखाच कार्यक्रम आहे, का तर हे गुरुबंधू भगिनी रोजचा हा आनंदाचा मेळा आणि ह्यात भर म्हणजे हे महेशानंद महाराज हे रोज एक भक्तिप्रेमानं प्रत्येकाच्या अंतकरणात जो सद्गुरूंनी प्रेमरूपी बीज आमच्या अंतकरणात म्हणजे रोवलेलं आहे त्यालाच रोज खत पाणी घालण्याचं हे काम करत आहेत. आम्ही अगदी आनंदाने तन मन धनाने हा उत्सव पार पाडण्यासाठी आम्ही मदत करू. तसंच सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि ह्या भक्ती मेळ्यात जीवनाचा उद्देश साध्य करून घ्यावा. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. 1926 पासून ज्या पंतमंदिराची स्थापना झाली तो आज 100व्या उत्सवापर्यंत पोहोचलेला आहे. मी अगदी लहान असल्यापासून माझ्या जन्माच्या पूर्वीपासून हा उत्सव चालूच आहे. अगदी मोजक्या जणांमध्ये सुरू झालेली पंतमंदिराची स्थापना एक मठ्ठीच्या रूपामध्ये झाली होती आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतो. भक्ती ही अशी गोष्ट आहे की ती ओढून ताणून आपण नाही करू शकत. तर इथं जर तुम्ही आज पाहिलं तर हा जो गुरुबंधूंचा संप्रदाय आहे हा प्रत्येकानं त्याच्या आलेल्या अनुभवातून उद्भवलेली एक गोष्ट आहे आणि हा शताब्दी महोत्सव इथले सगळे गुरुबंधू भक्तगण हा याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. तर त्यासाठी मी आपल्या सर्वांना असं निमंत्रण देते की हा शताब्दी महोत्सव योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी आपण सर्वांनी येथे हजेरी लावावी.